माझं स्वतःचं पुण्यासाठी फार मोठं विजन होतं, जे की मी लोकसभेमध्ये आता जेव्हा मी लोकसभेला उमेदवार होतो त्यावेळेस मी दाखवलं की मला विशेषतः पुण्यामधल्या शाळा सुधारायच्या, मला पुण्याची कचरा व्यवस्था सुधारायची, मला पुण्याची वाहतूक समस्या सोडवायची, मला पुण्याची आरोग्य व्यवस्था सुधारायची. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माझ्या प्रभागात केल्या. माझ्या प्रभागातली माझी शाळा, जी मी माझी म्हणतो महानगरपालिकेची, आज ही पुणे शहरातली सगळ्यात मोठी शाळा आहे. 2991 विद्यार्थी असणारी महानगरपालिकेची मराठी शाळा आहे माझी. त्यामुळे माझी शाळा जर मी सुधारवली तर मी महानगरपालिकेची शाळा सुधारू शकतो. माझा भाग हा प्रचंड पाणी पुरवठ्याचा इकडं, कारण हा शेपटाचा भाग आहे, कात्रज म्हणजे शेपटामध्ये येतं. शेपटामध्ये असल्यामुळे त्यामुळे इकडे सगळ्यात समस्या शेवट येतात. सगळं पुरवठा जो होतो तो शेवट होतो आमचा. पाणी पुरवठा शेवट, काय आलं शेवट, सगळ्या गोष्टी शेवट येतात. त्यामुळे इथला पाणी प्रश्न हा मी ज्यावेळेस पहिल्यांदा 2007 नंतर झालो तेव्हा 7, 8, 8, 9 ह्याच कालावधीमध्ये मी तळजाई टेकडीवरनं 1200 मीटर व्यासाची पाण्याची पाईपलाईन आणली. आणि कधी 8-10 वर्षापूर्वी बांधलेली पाण्याची टाकी पहिल्यांदा मी भरली. त्यापासून सातत्याने मी माझ्या भागातला पाण्याचा प्रश्न सोडवत आलो. हंडामुक्त कात्रज करायचं. मी कात्रज हंडामुक्त 100 2012 नंतरच केलं, 100% 2012 नंतरच केलं. पण आज सुद्धा कात्रजमध्ये पाण्याचा प्रश्न आहे, कारण कात्रज उपनगर आहे, एकदम वास्टिंग स्वरूपात वाढत चाललंय, खूप मोठं वाढत चाललंय. मी जर आमच्या इथं आमच्या भागामध्ये कोपडे नगर, अजून ते तो जो भाग आहे खोपडे नगरचा तिकडचा, त्या भागामध्ये जर तुम्ही गेलात तर इतकी भयानक लोकवस्ती आहे तिकडं. भारतनगर, दत्तनगर, हे सगळ्या भागामध्ये, सोपान काका नगर, निंबाळकर वस्ती, गुजर वस्ती, महादेवनगर भाग 1 भाग 2, ह्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती वाढली आहे. इथं संतोष नगरला वरचा परिसर पाहिला असा चेमाताचा, तर ह्याच्यामुळे इथं पाण्यावरती आता ताण आलाय. आणि जी 23 गावं समाविष्ट झाली, 23 गावातली सगळ्यात जास्त गाव 8 गाव माझ्या प्रभागात आहे. 8 गावं माझ्या प्रभागाच्या शेजारी आहेत. त्यामुळे इथं जेणेकरून पाण्यावरती लोड आलाय, इथल्या कचरा समस्येवरती लोड आलाय, इथल्या वाहतूक समस्येवरती प्रचंड लोड आलेला आहे. आणि 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. मार्च महिन्यात 3 वर्ष पूर्ण, एप्रिल, मे, जून, जुलै, म्हणजे जवळजवळ हे 4 महिने आता गेले. जवळजवळ 3.25 महिने झाले, 3.25 वर्ष झाले नगरसेवकच नाही. नगरसेवक पद नसल्यामुळे आम्हाला सुविधा सोडवता येत नाहीये. त्या समस्यांचा प्रॉब्लेम होतोय ना इथं या गावांमध्ये. पण मला वाटतं की या सगळ्या समस्यांकडे बघायचं असेल तर एक शहराचं महत्वाचं पद आपल्याला असणं फार गरजेचं. तर तुमच्या शहराच्या पाणी पुरवठ्या संदर्भात तुम्ही बोलू शकता, तुमच्या शहराच्या वाहतूक व्यवस्थेसंदर्भात बोलू शकता. आता मी आतापर्यंत माझ्याकडे 2 फ्लायओव्हर झाले माझ्या भागामध्ये. वाहतुकीच्या समस्येच्या बाबतीमध्ये छोटे छोटे क्रॅक्स असतात. शहरामध्ये अनेक ठिकाणी आज डीपी रोड आहे आणि ते बंद आहेत. त्यामुळे शहरातल्या इंटरनल वाहतुकीचा जो लोड येतो तो सगळा मुख्य रस्त्यावरती येतो. जर इंटरनल रस्ते चांगले असतील, डीपी रोड जे काही 12 मीटर, 9 मीटर, 8 मीटर जे आहेत ते, हे जर रस्ते चांगले झाले तर जो पब्लिक, स्थानिक पब्लिक आहे त्याला इंटरनल गल्लीमुळे माहिती असतं. त्यामुळे तो जो मेन रोडला येतो तो मेन रोडला नाही येतो, तो इंटरनल गल्ल्यांमध्ये जाऊ शकतो, तो तिकडे बायपास होऊ शकतो. परंतु त्याला सुद्धा मुख्य रस्त्यावरती यावं लागतं. त्यामुळं इंटरनल रोड हा एक डीपी रोड ओपन होणं फार गरजेचं, तर पुण्याची वाहतूक समस्या सुरळीत होऊ शकते, आदरणीय नाही.